नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आवाजावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की हे मोदक किती खुसखुशीत झाले आहेत ते. कधीकधी काय होतं, आपल्याला मोदक बनवायचे असतात पण आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो किंवा आपल्याला मोदक नीट बनवता येत नाहीत, कळ्या पाडता येत नाहीत. तर अशावेळी झटपट मोदक कसे बनवायचे, तेही कोणताही प्रकारचा साचा न वापरता किंवा कळ्या न पाडता, ते आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी झटपट बघणार आहोत. रेसिपीला सुरुवात करूया. तर मोदक बनवण्यासाठी इथे मी लाडूचा जो बारीक रवा असतो तो घेतलेला आहे. जर तुमच्याकडे लाडूचा बारीक रवा नसेल तर रोजचा आपला नेहमीचा जो रवा असतो तो मिक्सरला फिरून घ्यावा, म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या मोदक करता येतील. तर आता एका भांड्यामध्ये 1 कप रवा काढून घ्यायचा. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं, तसंच 1 चमचा साजूक तूप घालायचं. तर साजूक तूप घातल्याने काय होतं, आपल्या जे मोदक आहेत ते अगदी खुसखुशीत होण्यास मदत होते. तर आता हे साजूक तूप आणि मीठ रव्याला छान असं चोळून घ्यायचं. सगळ्या रव्याच्या प्रत्येक कणाला हे तूप लागलं गेलं पाहिजे, अशा प्रकारे व्यवस्थित असं चोळून घ्यायचं. आता रव्याला तूप चांगलं चोळून झालं की यामध्ये कोमट दूध घालून हा रवा छान असा मळून घ्यायचा आहे. तर इथे मी अर्धा कप कोमट दूध घेतलेला आहे. आता आपण थोडं दूध घालून हा जो रवा आहे तो छान असा मळून घ्यायचा आहे. तर आता मोदकासाठीच्या पारीचं हे पीठ आहे, म्हणजेच रवा आहे, तो छान असा मळून झाला आहे. तर हे पीठ मळण्यासाठी घेतलेलं अर्धी वाटी जे दूध होतं त्याच्यातील अगदी थोडंसं, म्हणजे 2 चमचे दूध शिल्लक राहिलं. तर रव्याचं पीठ हे थोडंसं सैलसरच मळून घ्यायचं आहे, कारण जेव्हा आपण मुरण्यासाठी हे पीठ बाजूला ठेवून देणार तेव्हा रवा त्यातला जो असतो तो फुलणार आहे. त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं सैलसरच हे पीठ मळून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवून हे पीठ मुरू द्यायचे, म्हणजे यातला रवा छान फुलेल. आपलं पीठ छान मुरते तोवर आपण सारण बनवून घेऊ. त्यासाठी एका कढईमध्ये मी 1 चमचा तूप घेतलेला आहे. कढई गरम करत ठेवली. तर या तुपामध्ये आपण 1 चमचा खसखस परतून घेणार आहोत. खसखस परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण 1 कप ओल्या नारळाचा किस घालून घ्यायचा आहे. आता हा नारळाचा किस म्हणजेच ओलं खोबरं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे मोदक बनवणार आहोत ते जास्तीत जास्त दिवस टिकू शकतील. आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे. ओल्या खोबऱ्यामध्ये पाण्याचा अंश असतो आणि तो निघून जाण्यासाठी आपण अशा प्रकारे हे असं छान परतून घ्यायचं आहे. लगेचच आपण यामध्ये गूळ टाकायचा नाही आहे. खोबरं असं छान परतून घेतल्यामुळे मोदक जास्त दिवस टिकू शकतात. तर इथे 3 ते 4 मिनिटं मी खोबरं व्यवस्थित परतून घेतलं. आता याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचं. तर गूळ खोबऱ्याच्या निम्मा घालायचा, म्हणजे मी 1 कप खोबरं घेतलं होतं त्यासाठी अर्धा कप गूळ घातलेला आहे. आता गूळ आणि खोबरं पुन्हा आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान असं परतून घ्यायचं. तर इथे आपलं खोबरं आणि गूळ छान परतून झाल्यावर यामध्ये आता वेलची पूड घालायची. तुम्हाला जायफळ पूड घालायची असेल तरीसुद्धा यामध्ये घालू शकता. याला एकदा मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपलं मोदकासाठीचं सारण बनवून तयार झालेलं आहे. सोबतच आपलं जे पीठ आपण मुरत ठेवलं होतं ते सुद्धा आपलं छान असं मुरून तयार आहे. याला पुन्हा आपण छान असं मळून घ्यायचं आणि जेवढं हे पीठ आपण चांगलं मळू तेवढे आपले मोदक छान असे खुसखुशीत होतात आणि न तुटता आपल्याला मोदक बनवता येतात. तर आता हाताला तेल किंवा तूप लावून आपण हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. तर इथे मी 5 ते 6 मिनटं पीठ छान मळून घेतलं. आता पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. आपल्याला जसे हवे छोटे मोठे तसे करून घ्यायचे. आता एक गोळा घेऊन मी त्याला पातळ असं लाटून घेते. शक्य होईल तेवढं पातळ लाटायचं, म्हणजे आपले मोदक छान खुसखुशीत होतात. रव्यामध्ये आपण तूप घातलं होतं त्यामुळे इथे एक्स्ट्राचं पीठ किंवा तेल लावायची गरज नाही. तुम्हाला जर गरज वाटलीच तर तुम्ही लावू शकता, पण अगदी व्यवस्थितरित्या लाटले जातात. आता मोदकाची पात लाटून झाली. यामध्ये आता सारण भरूयात. सारण भरून घेतल्यानंतर आपण करंजी बनवताना जशा पातीच्या कडा एकत्र आणतो, पातीच्या कडा एकमेकांजवळ न्यायच्या आणि असं पुरचुंडीसारखं बांधून घ्यायचं.
तुम्हाला जर मोदकाच्या कळ्या पाडता येत नसतील तर ही पद्धत तुमच्यासाठी अगदी उपयुक्त आहे. तुम्ही नक्की करून बघा. तसंच चमच्याच्या मागच्या बाजूने तुम्ही अशा प्रकारे मोदकाला सुबक कळ्यांचा आकारही देऊ शकता. अगदी सोपी पद्धत आहे आणि हा आपला मोदक कळ्या न पाडता बनवून तयार झाला. तर अशाच प्रकारे इतरही मोदक बनवून घ्यायचेत आणि आता आपण मोदक तळायला घेऊयात. तर मोदक तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. तेल आता मध्यम गरम झालं की यामध्ये आपण मोदक सोडून घेऊयात. तेल जास्तसुद्धा घ्यायचं नाही कढईमध्ये, नाहीतर काय होतं, मोदक स्वतःहूनच उलटपलट होतात. त्यामुळे नीट तळता येत नाहीत. त्यामुळे असं बेतानेच तेल घ्यायचं. सुरुवातीला झाऱ्याने असं मोदकांवर तेल उडवायचं आणि त्यानंतर हळूहळू त्यांना उलटपुलट करून तळून घ्यायचं. आज ज्या पद्धतीने मी मोदक तुम्हाला दाखवले आहेत ती पद्धत घाई गडबडीच्या वेळी किंवा अगदी नवशिके असाल तर तुम्हाला ही पद्धत उपयुक्त आहे. तुम्ही जरूर ट्राय करा. तर आपले मोदकसुद्धा आता व्यवस्थित तळले जात आहेत. छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण यांना तळून घ्यायचं आहे. तर हे बघा, मस्त असा सोनेरी रंग या मोदकांना आलेला आहे आणि आता आपण यांना काढून घेऊयात. कारण आपण काढून घेतल्यानंतरसुद्धा त्यांची कुकिंग प्रोसेस चालू राहते. त्यामुळे ते अजून डार्क कलरवर होतील. म्हणून असे हलकेसे सोनेरी असतानाच यांना काढून घ्यायचं. आता अशा प्रकारे इतरही मोदक आपण तळून घेऊयात. तर तयार झाले अजिबात कळ्या न पाडता किंवा साच्याचा वापर न करता छान असे कळीदार सुबक मोदक. आवाजावरूनच तुम्हाला कळालं असेल की किती खुसखुशीत झालेत हे मोदक. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने झटपट मोदक करून बघा. अगदी आयत्या वेळी, घाई गडबडीच्या वेळी किंवा अगदी नवशिक्यांसाठी सुद्धा अशा प्रकारे मोदक बनवणं सोयीस्कर होतं. तर रेसिपी कशी वाटली, आवडली असल्यास नक्की एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तसंच पारिजात किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.